No problem. If cot theta that is equals to 3/4 and pi is less than theta is less than 3 pi/4, then find 4 cosec theta plus 5 cos theta. Cot theta that is equals to 3/4. याच्यावरून मी सांगू शकतो tan theta is equals to 4/3 आणि हाच काय असतो y/x. सो y तुमचा 4 आहे, x तुमचा 3 आहे. सो r is equals to अंडर रूट ऑफ किंवा ट्रायंगल काढूया. हा थीटा टॅनचा फॉर्म्युला काय असतो अपोजिट अपॉन ऍडजस्टंट. हे 3 4 म्हणल्यावर हायपोटेनस किती येणार आहे तुमचा 5. सो याच्यावरून आता मला काय काय पाहिजे कोसेक आणि कॉस पाहिजे. सो कोसेक थिटाची व्हॅल्यू काय असणार आहे कोसेक थिटा तर मला पाहिजे माहिती आहे काय साइन थिटाचे काय असते अपोजिट अपॉन हायपोटेनस. सो कोसेक काय असणार आहे हायपोटेनस अपॉन अपोजिट. सो हायपोटेनस किती आहे 5 अपोजिट तुमचा 4. सो 5/4. अजून आपल्याला याचे साइन द्यायचे पण थांबूया जरा. कॉस थिटा ऍडजस्टंट अपॉन हायपोटेनस ऍडजस्टंट 3/5. सो हां तर ते असं आहे पाय इज लेस देन थीटा इज लेस देन 3 pi/2 म्हणजे 270. म्हणजे पाय म्हणजे 180 आणि 3 pi/2 म्हणजे 270. सो 180 to 370 म्हणजे कितला झाला तुमचा थर्ड क्वाड्रंट. सो थर्ड क्वाड्रंट मध्ये कॉट काय असतो तुमचा पॉझिटिव्ह, टॅन काय असतो पॉझिटिव्ह. मात्र कोसेक आणि कॉस दोघंच्या दोघं काय होतील तुमचे निगेटिव्ह. सो आता ज्याची आपल्याला व्हॅल्यू पाहिजे ते कोण आहे आपल्याकडे 4 कोसेक थीटा प्लस 5 कॉस थीटा. सो 4 इंटू कोसेक थिटा किती आहे तुमच्याकडे -5/4 प्लस 5 इंटू कॉस थिटा किती आहे -3/5. 5 5 कॅन्सल 4 4 कॅन्सल -5 -3. सो टोटली आन्सर किती झालं तुमच्याकडे -8. 12वा क्वेश्चन आहे फाइंड कार्टेशियन कोऑर्डिनेट्स of points first 3, 90 degree आणि सेकंड 1, 180 degree. सो हा कसा दिला तुमचा पोलर आहे. सो इथं आर आहे तुमचा 3 आणि थीटा आहे तुमचा 90 डिग्री. ठीक आहे. एक्स काय असतो आपला आर कॉस थिटा आणि वाय काय असतो आर साइन थिटा. ठीक आहे. सो एक्स इज इक्वल्स टू आर आहे तुमचा 3 कॉस 90 आणि वाय इज इक्वल्स टू 3 इंटू साइन 90. कॉस 90 ची व्हॅल्यू 0. सो एक्स इज इक्वल टू 0 आणि साइन 90 ची व्हॅल्यू 1. सो वाय इज इक्वल्स टू 3. सो कार्टेशियन कोऑर्डिनेट्स काय झाले त्या पॉइंटचे लेट दॅट पॉइंट बी पी 0,3. सेकंड पॉइंट आहे बघा हा. सो एक्स इज इक्वल टू काय आर कॉस थिटा आणि वाय इज इक्वल टू आर साइन थिटा. आर किती तुमचा 1 कॉस 180 आणि वाय इज इक्वल टू आर साइन 180. कॉस 180 कॉसचा डायग्राम जर तुम्ही परत एकदा पाहिली कॉसची डायग्राम तर ही अशी असते. हा 0 हा 90 हा 180. साइन ची डायग्राम ही अशी असते 90 180. सो कॉस 180 किती तुमच्याकडे -1. सो 1 इंटू -1 दॅट इज इक्वल टू -1 आणि साइन 180 असते तुमच्याकडे 0. सो y इज इक्वल टू 0. सो लेट इफ दॅट पॉइंट बी P then its coordinates are -1, 0. 13. Find polar coordinates. First 5,5. Second 1, √3. Third -1, -1. Fourth -√3, 1.
आता हा एक्स दिलाय, वाय दिलाय, मग आर कसं काढणार आपण? अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. सो आर इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 5 स्क्वेअर 25 प्लस 25 किती झाले तुमच्याकडे? 50. सो 50 म्हणजे काय? 25 2 50, 5 रूट 2. सो आर इज इक्वल टू 5 रूट 2. आणि थिटा कुठला क्वाड्रंट आहे आपला? 5 आणि 5 म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट. फर्स्ट क्वाड्रंट म्हणजे थिटा काय असतो? tan इनवर्स ऑफ y by x. So this is equal to tan inverse of 5 by 5 चा mod. So tan inverse of 1, so that is equal to किती डिग्री? 45 डिग्री थिटा. सो याचे पोलर कोऑर्डिनेट्स मी लिहिताना कसे लिहिणार? p r कॉमा थिटा. r किती आला तुमचा? 5 रूट 2 आणि थिटा आला तुमचा किती? 45 डिग्री. 45 डिग्री. ठीक. इथं सेकंड आर कसं आहे ना तुमचा? अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर म्हणजे 1 रूट 3 चा स्क्वेअर 3 दॅट इज रूट 4 म्हणजेच किती? 2. आणि थिटा कुठला क्वाड्रंट आहे? परत दोघं पण पॉझिटिव्ह आहे म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट. सो थिटा इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ मॉड y बाय x. सो थिटा इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ मॉड रूट 3. सो रूट 3 बाय 1. सो tan रूट 3 कोणाचा असतो? तर 60 डिग्री. सो पाय बाय 3 हा आला तुमचा थिटा. सो पोलर कोऑर्डिनेट्स काय झाले? p r कॉमा थिटा 2 कॉमा 5 बाय 3. तिसऱ्याचं सोल्युशन बघा. r that is equal to under root of x square 1 plus 1 that is root 2. आणि क्वाड्रंट कोणतं आहे? आता क्वाड्रंट जर बघितलं आपण तर मायनस मायनस म्हणजे थर्ड क्वाड्रंट. थर्ड क्वाड्रंट मध्ये काय असतंय? पाय प्लस. सो थिटा इज इक्वल टू पाय प्लस tan इनवर्स ऑफ मॉड y बाय x. So this is equals to pi plus tan inverse of 1 by 1 1. So tan 1 कोणाचा आहे? 45 डिग्री. So pi plus pi by 4 that is equals to 5 pi by 4. 5 pi by 4. So this is p जर तो पॉइंट असेल तर r किती आहे तुमचा? रूट 2 आणि थिटा किती येणार आहे? 5 pi by 4. इथला r बघूया चला. अंडर रूट ऑफ 3 plus 1 that is 2 आणि थिटा किती आहे तुमचा? tan इनवर्स ऑफ मॉड y बाय x. हो, क्वाड्रंट कोणता आहे? मायनस प्लस म्हणजे फोर्थ क्वाड्रंट आहे. सो 4 मायनस प्लस सेकंड क्वाड्रंट. सो पाय मायनस tan इनवर्स ऑफ मॉड y बाय x. सो दिस इज इक्वल्स टू पाय मायनस tan इनवर्स ऑफ रूट 3. सो tan इनवर्स रूट 3 कोणाचा आहे? पाय बाय 3 चा. So 3 minus that is 2 pi by 3. So if that point is P, then r comma theta is 2 pi by 3. So these are all polar coordinates of these Cartesian coordinates. Question number 14. Find the value of number 1 sine 19 pi by 3 रेडियन. साइन 19 पाय बाय 3 म्हणजे काय? त्याला 3 ने भागलो आहे आपण. तर 3 × 18 म्हणजे 6 पाय प्लस पाय बाय 3. बघा याचं सेपरेशन कसं करायचं आपण? ह्याने भागायचं. 6 × 18 1 राहिला म्हणजे पाय बाय 3. आता बेरीज करा. 6 × 18 आणि 1 किती झाले? 19 पाय बाय 3. सो 6 पाय तुमचा कुठे येणार आहे बघा? 1 पाय 2 पाय 3 पाय 4 पाय 5 पाय 6 पाय प्लस पाय बाय 3. म्हणजे तुम्ही कुठल्या क्वाड्रंट मध्ये पोहोचले? फर्स्ट क्वाड्रंट मध्ये पोहोचले. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये काय असते? साइन पॉझिटिव्ह म्हणल्यावर साइनचा तुमच्याकडे काय राहील? आता साइनच राहील. बाय 2 नसल्यामुळे 6 पाय तुमचा जाईल डायरेक्ट आणि काय राहील तुमच्याकडे? साइन पाय बाय 3. सो साइन पाय बाय 3 म्हणजे किती? साइन 60 डिग्री. साइन 60 डिग्री तुमच्याकडे किती असते? रूट 3 बाय 2. सो देअरफॉर साइन 19 पाय बाय 3 दॅट इज इक्वल टू रूट 3 बाय 2. नेक्स्ट आहे कॉस 1140 डिग्री. तर आता कॉसला मी काय करतो? ह्याला 90 ने भाग देतो. 1140 ला कितीने भाग देतो? 90 ने. 1 0 गेला 1 0 गेला हे की नाही? असं करूया.
1140 भागिले 90. सो 0 0 9 1 9 उरले 2 9 2 18. सो 12 म्हणजे 12 इंटू 19 जर केलं तर 12 0 0 12 9 18 10 108 1080. आता 1140 मधनं 1080 गेलं की राहिलं 0 14 8 गेले 6 0 0 60 डिग्री. सो ह्याला मी लिहिताना कॉस 1140 ला कसं लिहू शकतो? कॉस 12 इंटू 90 प्लस 60. ठीक आहे, कसं लिहिलं? 12 इंटू 90 प्लस 60. कसे 90 ने भागायचं, जेवढं रिमाइंडर राहील तो पुढे लिहायचं. मग आता याचं कन्व्हर्जन कसं झालं बघा. कॉस 12 इंटू 90 म्हणजे पाय बाय 2 प्लस 60 म्हणजे पाय बाय 3. सो 12 पाय बाय 2 प्लस पाय बाय 3. सो कॉस 6 पाय प्लस पाय बाय 3. 6 पाय प्लस पाय बाय 3. परत एकदा आपण कुठल्या क्वाड्रंट गेलो? मध्ये गेलो फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. 1 पाय 2 पाय 3 पाय 4 पाय 5 पाय आणि हा 6 पाय. 6 पाय प्लस पाय बाय 3 फर्स्ट क्वाड्रंट. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये कॉस काय? पॉझिटिव्ह. सो कॉसचा कॉसच राहील आणि पाय बाय 2 असल्यामुळे पॉझिटिव्ह झाला. कॉस पाय बाय 3. कॉस 60 डिग्री किती असते तुमच्याकडे? हाफ. सो कॉस 1140 ची व्हॅल्यू किती आली आपल्याकडे? हाफ. नेक्स्ट क्वेश्चन आहे कॉट 25 पाय बाय 3 रेडियन. सो कॉट 3 ने डिवाइड केलं तर 3 8 24 पाय प्लस पाय बाय 3. करा बेरीज. 8 3 24 आणि 25 पाय बाय 3. सो कॉट 8 पाय प्लस पाय बाय 3. 8 पाय कुठं जाते बघा? 1 पाय 2 पाय 3 पाय 4 पाय 5 पाय 6 पाय 7 पाय 8 पाय. 8 पाय प्लस पाय बाय 3. तुम्ही कोणत्या क्वाड्रंट मध्ये गेला? परत एकदा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये गेले. 6 पाय 8 पाय. चला ठीक आहे. सो मग कॉटचा काय राहणार तुमच्याकडे? कॉटच राहील बाय 2 नसल्यामुळे. परत फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असल्यामुळे पॉझिटिव्ह आणि कॉट पाय बाय 3. सो कॉट 60 डिग्री ती किती असते? कॉट 60 डिग्री टॅन टॅनच्या उलट टॅन 60 डिग्री किती असते तुमचा? √3. तर हा कॉट 60 डिग्री किती येणार? 1/√3. सो दिस इज युअर आन्सर. क्वेश्चन नंबर 15. प्रूव्ह द फॉलोइंग. फर्स्ट 1 प्लस tan स्क्वेअर a प्लस 1 प्लस 1/tan स्क्वेअर a इज इक्वल टू 1 अपॉन sin स्क्वेअर a मायनस sin रेज टू 4a. आता हा 1 प्लस tan स्क्वेअर काय झाला तुमचा? LHS घेतली आपण. ठीक आहे, LHS 1 प्लस tan स्क्वेअर काय झाला तुमचा? sec स्क्वेअर a प्लस tan स्क्वेअरचा क्रॉस मल्टिप्लाय केलं तर 1 प्लस tan स्क्वेअर a अपॉन tan स्क्वेअर a. सो दिस विल बी इक्वल टू sec स्क्वेअर a प्लस sec स्क्वेअर a अपॉन tan स्क्वेअर a. ठीक आहे, त्यांच्यातून परत एकदा sec स्क्वेअर a आपण कॉमन काढला. आतमध्ये राहिलं 1 प्लस 1/tan स्क्वेअर a. सो 1 प्लस 1/tan स्क्वेअर ला पुन्हा एकदा क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर काय होतं तुमचा? sec स्क्वेअर a इंटू 1 प्लस tan स्क्वेअर a अपॉन tan स्क्वेअर a. सो sec स्क्वेअर a इंटू sec स्क्वेअर a अपॉन tan स्क्वेअर a. So this is equal to sec raised to 4a upon tan square a. ही झाली LHS ची व्हॅल्यू. आता आपण RHS आहे 1 अपॉन sin square a minus sin raised to 4a. So this is 1 अपॉन यातनं मी sin square a कॉमन काढला. आतमध्ये राहिलं 1 minus sin square a. sin square a वर so this is 1 by sin स्क्वेअर a इंटू cos स्क्वेअर a. ठीक आहे. सो ह्याला पण थोडंसं आपण आता काय करू शकतो? चेंज करू शकतो. काय आलं होतं ते? sec रेज टू 4a अपॉन tan स्क्वेअर a. sec रेज टू 4 ला मी काय लिहिणार? 1 बाय cos रेज टू 4a अपॉन tan स्क्वेअर a ला काय लिहिणार मी? sin स्क्वेअर a अपॉन cos स्क्वेअर a.
सो कॉस स्क्वेअर ए गेला, इथला स्क्वेअर राहिला. ठीक आहे, दिस इज 1 अपॉन कॉस स्क्वेअर ए इंटू साइन स्क्वेअर ए. सो फ्रॉम याला म्हणायचं 1, याला म्हणणार 2. सो फ्रॉम 1 and 2 LHS is equals to RHS. Second, cos square A minus 1 into cot square A plus 1 that is equal to minus 1. सो ह्याच्यातून समजा मी मायनस साइन कॉमन काढलं तर मायनस साइन कॉमन काढल्यावर काय राहील 1 मायनस कॉस स्क्वेअर ए आणि हा 1 प्लस कॉट पहिले तर LHS घ्यावं लागेल है ना. सो LHS घेतलं, दिस इज युअर LHS. यातून मायनस साइन कॉमन काढलं तर 1 मायनस कॉस स्क्वेअर ए राहतो आणि इथं काय 1 प्लस कॉट स्क्वेअर ए. सो मायनस साइन 1 मायनस कॉस स्क्वेअर ए म्हणजे काय तुमचा साइन स्क्वेअर ए आणि 1 प्लस कॉट स्क्वेअर ए म्हणजे काय कोसेक स्क्वेअर ए. सो दिस इज मायनस साइन स्क्वेअर ए इंटू कोसेक स्क्वेअर म्हणजे काय 1 बाय साइन स्क्वेअर ए. साइन स्क्वेअर ए कॅन्सल झाला, काय राहील तुमच्याकडे -1 दॅट इज युअर RHS. थर्ड, साइन थिटा प्लस सेक थिटा ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस कॉस थिटा प्लस कोसेक थिटा ब्रॅकेटचा स्क्वेअर दॅट इज इक्वल टू 1 प्लस कोसेक थिटा इंटू सेक थिटा चा स्क्वेअर. LHS साइन थिटाला मी तसंच ठेवलं, सेक थिटाला लिहितो 1 बाय कॉस थिटा ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस कॉस थिटा तसाच 1 बाय साइन थिटा ब्रॅकेटचा स्क्वेअर. स्क्वेअर केला तर काय येतं इथं साइन स्क्वेअर थिटा प्लस 1 बाय कॉस स्क्वेअर थिटा प्लस 2 साइन थिटा बाय कॉस थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा प्लस 1 बाय साइन स्क्वेअर थिटा प्लस 2 कॉस थिटा अपॉन साइन थिटा. ठीक आहे, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा किती झाला आपल्याकडे 1 प्लस हा जो आहे 2 साइन थिटा बाय कॉस थिटा आणि हा 2 कॉस थिटा बाय साइन थिटा, याच्यामधून 2 कॉमन काढला आणि क्रॉस मल्टिप्लाय केलं तर काय येतंय साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा अपॉन साइन थिटा कॉस थिटा. आणि काय राहिलं प्लस 1 बाय कॉस स्क्वेअर थिटा प्लस 1 बाय साइन स्क्वेअर थिटा. सो 1 प्लस हा साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा 1 आणि हा 2 इंटू 1 2 झालं 2 बाय साइन थिटा कॉस थिटा प्लस इथं क्रॉस मल्टिप्लाय केलं तर साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा अपॉन साइन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे 1 बाय साइन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा. ह्यांचा रेसिप्रोकल केला आता वरती, ह्यांचं रेसिप्रोकल काय येत आहे तर हे असं येतं 1 प्लस 2 साइन थिटाचा रेसिप्रोकल काय येणार तुमचा कोसेक थिटा, कॉस थिटाचा येणार सेक थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे काय कोसेक स्क्वेअर थिटा सेक स्क्वेअर थिटा. म्हणजेच काय झालं हे 1 प्लस कोसेक थिटा इंटू सेक थिटा ब्रॅकेटचा स्क्वेअर करून बघा a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. सो दॅट इज इक्वल टू युअर RHS. चौथं गणित 1 प्लस कॉट थिटा माइनस कोसेक थिटा इंटू 1 प्लस टैन थिटा प्लस सेक थिटा दैट इज इक्वल टू 2. 1 प्लस कॉस थिटा बाय साइन थिटा माइनस 1 बाय साइन थिटा इंटू 1 प्लस साइन थिटा बाय कॉस थिटा प्लस 1 बाय कॉस थिटा. एलसीएम किती झाला इथे साइन थिटा झाला. सो साइन थिटा प्लस कॉस थिटा -1 अपॉन साइन थिटा आणि इथं होईल कॉस थिटा प्लस साइन थिटा प्लस 1 अपॉन कॉस थिटा. डिनोमिनेटरचं मल्टिप्लिकेशन झालं साइन थिटा
इंटू कॉस थिटा. आता हे बघा ए मायनस बी ए प्लस बी. सो हे काय होणार तुमचं साइन थिटा प्लस कॉस थिटा ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस 1चा स्क्वेअर. ह्याचा स्क्वेअर केला तर याचा स्क्वेअर काय येते साइनचा स्क्वेअर आला साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉसचा स्क्वेअर आला कॉस स्क्वेअर थिटा प्लस 2 साइन थिटा कॉस थिटा प्लस मायनस 1 अपॉन साइन थिटा कॉस थिटा. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा किती आला आपल्याकडे 1. सो 1 प्लस 2 साइन थिटा कॉस थिटा मायनस 1 अपॉन साइन थिटा कॉस थिटा प्लस 1 मायनस 1 कॅन्सल झालं साइन थिटा कॉस थिटा कॅन्सल झालं राहिलं 2 दॅट इज युअर RHS. पाचवं आहे tan क्यूब थिटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थिटा प्लस cot क्यूब थिटा अपॉन 1 प्लस cot स्क्वेअर थिटा that is equal to sec theta into cosec theta minus 2 into sin theta cos theta. LHS घेतला ठीक आहे. हा पहिला राहिला तुमच्याकडे tan क्यूब थिटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थिटा कोण असते तुमच्याकडे sec स्क्वेअर थिटा प्लस cot क्यूब थिटा अपॉन 1 प्लस cot स्क्वेअर थिटा असते तुमच्याकडे cosec स्क्वेअर थिटा. So this is equal to tan cube theta into cosec square theta plus cot cube theta into sec square theta upon sec square theta into cosec square theta. tan cube म्हणजे काय येणार sin cube theta upon cos cube theta. cosec square म्हणजे काय येणार 1 अपॉन साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस क्यूब थिटा अपॉन साइन क्यूब थिटा इंटू 1 बाय कॉस स्क्वेअर थिटा अपॉन सेक स्क्वेअर म्हणजे 1 बाय कॉस स्क्वेअर थिटा इंटू 1 अपॉन साइन स्क्वेअर थिटा. ठीक आहे. सो काय राहिलं आता हे साइन स्क्वेअर गेला आणि यातला क्यूब बंद गेला. हा कॉस स्क्वेअर यातनं कट झाला. राहिलं काय साइन थिटा अपॉन कॉस क्यूब थिटा प्लस कॉस थिटा अपॉन साइन क्यूब थिटा इंटू 1 अपॉन आता हे 1 अपॉन कॉस स्क्वेअर थिटा साइन स्क्वेअर थिटा इकडे काय होईल साइन स्क्वेअर थिटा इंटू कॉस स्क्वेअर थिटा. ठीक आहे. सो दिस इज आता यांच्यात क्रॉस मल्टिप्लाय करू साइन रेज टू 4 थिटा प्लस कॉस रेज टू 4 थिटा अपॉन साइन क्यूब थिटा इंटू कॉस क्यूब थिटा इंटू साइन स्क्वेअर थिटा इंटू कॉस स्क्वेअर थिटा. आता परत एकदा साइन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा याच्याशी कॅन्सल झाला. साइन 4 प्लस कॉस 4 ची व्हॅल्यू काय येईल साइन 4 थिटा प्लस कॉस 4 थिटाची व्हॅल्यू तर आपल्याला माहिती आहे काय की साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा दॅट इज इक्वल टू 1. याचा जर स्क्वेअर केला आपण दोन्ही बाजूचा तर साइन 4 थिटा प्लस कॉस 4 थिटा प्लस 2 साइन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा दॅट इज इक्वल टू 1. सो साइन 4 थिटा प्लस कॉस 4 थिटाची व्हॅल्यू काय येणार आहे 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा. सो साइन 4 प्लस कॉस 4 ची व्हॅल्यू काय आली 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा अपॉन साइन थिटा कॉस थिटा. आता सेपरेट जर डिवाइड केलं तर 1 अपॉन साइन थिटा कॉस थिटा मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा अपॉन साइन थिटा कॉस थिटा. सो हे काय होते तुमच्याकडे 1 अपॉन साइन थिटा वरती गेल्यावर काय होईल तुमच्याकडे कोसेक थिटा आणि 1 बाय कॉस थिटा वरती गेल्यावर तुमच्याकडे होईल सेक थिटा मायनस एक साइन थिटा गेला एक कॉस थिटा गेला 2 साइन थिटा कॉस थिटा. सो दिस इज युअर RHS that is equal to RHS.